फ्रेंड्स नमस्कार, स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. असंच मस्त स्वस्त राहा आणि आमचा पसारा आवरू लागा, जरा मदत करायला या. आता आम्ही पसारा आवरत होतो. हा बघा सगळा राडा पडलेला आहे, पसारा आवरायचं चालू आहे. आणि हे काय म्हणतात बघा, मी म्हणलं ते काचेचे ग्लास मीठ ठेवायला आणलंय पाण्यामध्ये, दलिंद्री येत नाही. ते म्हणतात मी कस काय करणे, काय बोलतील सांगताच येत नाही. तर आमचा आवराआवरी चालू आहे, अजून काही आवरलेलं नाही आहे. यांनी एकट्याने पसारा भरलेला आहे, मी मदत केलेली फक्त. हां काय दलिंद्री घेऊन आली बघा. कुठली दलिंद्री येत नाही म्हणते. हां चला आता आमचा पसारा खाली करायचं काम चालू आहे. चल गा. हे लय राळा पडलाय बाबा, लय. हाय फ्रेंड्स, या राळ्याला मी घेऊन जायचं. तुझं पोरं मी घेऊन जाणार नाही तू. तर फ्रेंड्स चला, फायनली आम्ही चाललोय आता कात्रज आणि पुणे सोडून. तर पुण्याच्या आजूबाजूलाच कुठंतरी असणार आहे आम्ही, कारण त्यांचा जॉब जिकडे आहे तिकडेच जावं लागणार ना. आता काय करायचं, नाविलाज. आणि हा सगळा पसारा बघू शकता, हा जुन्या रूममधला पसारा आहे. तर हा सगळा पसारा बघून एवढं डोकं चक्रावलं माझं की आता पुढे काय करावं आणि कसं करावं मला काहीच कळत नव्हतं. एकतर हा बेड न्यायचा नव्हता, कपाट बी न्यायचा नव्हता, फ्रीज विकून टाकलेला आहे. त्यानंतर जेवढं न्यायचं होतं तेवढं आम्ही आणलं आहे आणि फायनली आलो इकडं नवीन घरात. तर बघू शकता ही आहे गादी आणि हे इकडं कपाटाचं काम चालू आहे. आता पलंग लावून झालेलं आहे, आता कपाट लावायचं काम चालू आहे. जे आम्ही नवीन फर्निचर घेतलं आहे ते सगळ्या वस्तू नवीन घेतलेल्या आहेत. फक्त तिकडून थोडेफार भांडे आणि जे होते आपले कपडे तेवढे आणले. आणि बाकी काय आता माझं काही चालत नाही. खूप जण मला कमेंटमध्ये म्हणत होते की कशाला पसाऱ्यामध्ये पैसे घालते, तुझा जुना पसारा आहे की. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, जुना पसारा आहे, पण मग मिस्टर नाही म्हणले, त्याला मी काय करू. त्यांच्या शब्दाच्या पुढं नाही जाता येत बाबा. एवढं सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं, मग मी त्यांचं नाही ऐकणार असं होणारच नाही. मग आम्हाला लागली जोरात भूक आणि मग काय अजून काय गॅस नाही, काय नाही, गॅस नाही आली आमची. मग काय करणार, जुना गॅस बी विकून दिला. तर मग आम्ही हॉटेलमध्ये आलो, जेवण केलं. वेलकम बॅक. आम्ही आलो आहे आता फायनली आमच्या रूममध्ये. तिकडची रूम खाली केली. आता तुम्हाला पसारा लावल्यावरच दाखवा असं वाटतंय मला. हे बघा, हा बेड आहे. हाय मयम, जेवलास का तू? असा कसा दिसतो रे बाबा. मयम फार वैतागला पसारा आवरू आवरू उचलू. हा कपाट, हे बघा, यो कपाट आहे. यो कपाट, यो बेड. तू का असं हे झालं मयंक, वैतागला? हां झोप इथं, झोप. कसं आहे आमचा कपाट आणि बेड. तर आता अजून फ्रीज आणि थांबा, ते फिल्टर झाला बाबा मोबाईलला. आमचा पसारा बघू शकता इकडे, हे बघा. हा सगळा हॉलमध्ये पसारा टाकला आहे. कधी आवरायचं आता हे. आता फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर, मिक्सर ते सगळं आलेलं आहे. ते गेलेत आणायला. आता पसारा लावायचा आम्हाला हळूहळू. मयंक पार वैतागला नाही का रे? कशी आमची रूम सांगा नक्की, आवडली का तुम्हाला? या रूम मध्ये सामान बसला नाही ना जास्त, इथं सोफा लावू आपण. चला करा कंटिन्यू, बोलतो नंतर आम्ही जेवण करून आलो आणि मयंक लक्ष्मण दादाच्या गाडीमध्ये आला. तर तुम्हाला सांगते, सगळं काही माझं चांगलं झालं असेल ना ते लक्ष्मण दादामुळे. खरं तर लक्ष्मण दादा म्हणजे साक्षात देवच भेटले मला, देवाच्या रूपामध्ये आले. मी त्यांना मानलेला भाऊ मानलेला आहे, पण वैदी पण आणि म्हणजे त्यांची बायको आणि ते दोघंही, लक्ष्मणदादा आणि वैदी दोघंही एवढं जीव लावतात ना की असं वाटतं की आईबापच आहेत बिचारी. एवढं जीव लावतात. सगळं लग्न व्यवस्थित त्यांच्या याच्याने पार पडलेलं आहे की त्यांनी जर मध्यस्थी केली नसती तर एवढं सगळं चांगलं झालं नसतं. मुलगा बघण्यापासून, मुलाचं घर बघण्यापासून, लग्न लावून देण्यापासून, शिफ्टिंग करण्यापासून सगळं काही लक्ष्मणदादांनी केलेलं आहे. त्यामुळे मी खरंच मरेपर्यंत लक्ष्मणदादाचे उपकार विसरणार नाही बरं का मित्रांनो. खूप खूप जीव लावला. मी एकटी होती तेव्हा पण सपोर्ट केला आहे दोघांनी. त्यानंतर माझं लग्न होऊस तर सगळ्या गोष्टी त्यांनी करून दिलेल्या आहेत. तर इथं आमचं फ्रीज आलेलं होतं, डबल डोअरचं फ्रीज घेतलेलं आहे. त्यानंतर ही नवीन गॅस घेतली, जुनी गॅससुद्धा तिकडेच ठेवली आम्ही.
काहीच जुनं सामान काहीच आणलेलं नाही, फक्त कपडे आणि थोडे भांडे आणलेले आहेत आणि मंदिर आणलेलं आहे. कारण मंदिर तर मी आत्ताच घेतला होता, तुम्हाला माहिती आहे. मिक्सरसुद्धा नवीन घेतलेला आहे, कुकर पण नवीन घेतलेला आहे. त्यानंतर अचानक मयंक रडायला लागला, मम्मी मला दुखते. मग त्याच्या मानाला बघितलं तर हे काय झालं बघा, आधी थोडंसं मस्यासारखं होतं आणि मग ते नंतर अचानक पिकलं. मग त्याला ते टोचत असेल, त्याच्यामुळे मग मी त्याला दवाखान्यात घेऊन आली. मग दवाखाना वगैरे केला, गोळ्या औषधं घेतले आणि मग नंतर आम्ही निघालो जेवण करायला. मग मयंकला वडापाव खायचा होता, मग त्यांनी वडापाव खाल्लं. मग आम्ही थाळी वगैरे ऑर्डर केली, जेवण वगैरे केलं. कारण नवीन घरामध्ये अजून गॅस लावलेला नाही आहे, त्यामुळे स्वयंपाकाचा काही विषयच नाही आहे. मग त्यानंतर आम्ही घरी आलो. नंतर व्हिडिओ शूट करायचं राहिलं होतं, तर हे माधुरी सखी मंचचं आम्ही गेलो होतो बघा मेळाव्याला. तर तिथे हे ताईने गिफ्ट दिलेलं आहे आम्हाला. तर ताईचं गिफ्ट आम्हाला कामात आलं. आमच्याकडे 0 बल्ब नव्हतं, मग आम्ही हे लाईट लावलेलं आहे, लॅम्प. किती छान दिसते ना, सांगा पटापटा कमेंटमध्ये. आणि कसा वाटला व्हिडिओ ते सांगा. आणि लवकर मी लग्नाचे व्हिडिओ घेऊन येण्याचे प्रयत्न करणार आहे. मयंक झोपलेला आहे, खूप त्रासला बिचारा दिवसभर मयंकनी, आणि त्यांनी पसारा वाहिला आहे. सर्वात जास्त पसारा कोणी वाहिला असेल ना तर त्यांनीच. आता हे सगळा पसारा लावण्यामध्ये 8 ते 10 दिवस जातीलच इझिली. आणि हा फोटो आमच्या लग्नामध्ये गिफ्ट आलेला आहे त्यांच्या गावाला होतो आम्ही तेव्हा. लग्न झाल्यावर आम्ही गावाला गेलतो तेव्हाचं ते गिफ्ट आहे. आणि मला खूप फोटो तो आवडला, त्यामुळे मी घेऊन आली. त्यानंतर हा कपाट आणि हे बऱ्याच गोष्टी आहेत, आता दाखवेल तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.